व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना कल्याण क्राईम ब्रँचने सापळा रचत बेड्या ठोकल्या। अनिल भोसले, अंकुश माळी, लक्ष्मण अशी तिघा आरोपींची नावं आहेत। पुढे काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। तिघे पनवेल परिसरात राहणारे आहेत। त्यांच्याजवळ सुमारे 6 कोटी 20 लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे। त्यांनी उलटी कुठून आणली, कुणाला विक्री करण्यासाठी आणली याचा तपास कल्याण क्राईम ब्रँच करत आहे। अधिक माहिती अशी की व्हेल माशाची उलटीची अनधिकृतरित्या विक्री करण्यासाठी काही इसम एका कारमधून बदलापूर पाईपलाईन रोडवर येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला मिळाली होती। या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँचने त्या पथकाने बदलापूर पाईपलाईन रोडवर सापळा रचला। संशयित गाडी दिसताच गाडी थांबवून गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये व्हेल माशाची उलटी आढळली। कल्याण क्राईम ब्रँच पथकाने तात्काळ गाडीमधील अनिल भोसले, अंकुश, लक्ष्मण या तिघांना ताब्यात घेत अटक केली। सुमारे 6 कोटी 20 लाखांची उलटी व कार जप्त केली। या तिघांनी उलटी कुठून आणली, कोणाला विक्री करण्यासाठी आणली याचा तपास कल्याण क्राईम ब्रँच पथक करत आहेत। व्हेल माशाची उलटी ही अत्यंत दुर्मिळ असून ती अत्तर किंवा सुगंधित उत्पादनासाठी वापरतात। नैसर्गिकरित्या जास्त काळ टिकणाऱ्या अत्तरासाठी या उलटीचा वापर केला जातो। यामुळे बाजारात व्हेल माशाच्या उलटीला कोट्यवधी रुपयांची किंमत आहे। तसेच ही उलटी काही औषधांमध्ये वापरली जाते। त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे प्रकार वाढलेले आहेत। यापूर्वीही चिपळूणमध्ये व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे असेच एक प्रकार समोर आला होता। या प्रकरणात एक BHMS डॉक्टरला अटक करण्यात आली होती।